दोन्ही संघांचा 12th मॅन विनंती असेल. यस, रॉयल्सचे आलेले आहेत. विनंती असेल आरसीबी. आरसीबी यस, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, लाऊड अपील. आणि पंचांनी नॉट आउट केलाय. रमीज आणि फलंदाज आहेत आतिश. ही जोडी आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. बघा, उद्या संध्याकाळी 5 वाजता सामने सुरू होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 वाजता पहिला चेंडू पडेल उद्या. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. रमीज बॅक टू द पवेलियन. राईट मोर द विकेट. जिहाद येतोय नवीन फलंदाज. फुलटॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू जातोय डीप मध्ये, सीमारेषे लगत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कारण की ड्यू फॅक्टर आहे. दव पडलंय त्यामुळे आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. लश ग्रीन आउटफील्ड पाहायला मिळते. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. फलंदाज आतिश आणि जियाद ही जोडी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आतिशला पूर्णपणे बीट केलंय या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 1-3. या पुढील सामना असेल स्वराई 11 विपक्ष तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना. यावीस फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू जातोय वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे आरसीबी या संघाने. कारण की आरसीबी संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आमदार 11 या संघाने दमदार परफॉर्मन्स केलाय. सलग 3 सामने जिंकलेत आजच्या या रात्रीमध्ये. आणि आरब शेखने बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 मधील पहिलं अर्धशतक ठोकलंय आणि पहिलं मेडन षटक हाताळलंय कुणाल पेनकरने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8. नवीन गोलंदाज आहे या दुसऱ्या षटकामध्ये येतोय. अजित येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे आतिश आणि जिहाद ही जोडी आपण पाहतोय. रमीज शून्यावरती बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. राईट मोर द विकेट.
हाफ ट्रॅकर आहे, हुक केलाय, गॅप मधून चेंडू जाईल, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 12. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे आतिशने. अजितचं स्वागत केले चौकाराने. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. BPL सीझन 1. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला जाऊन कट करतायत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 1/13 ही धावसंख्या आहे RCB या संघाची. RCB या संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. डू ऑर डाय हा सामना आहे, कारण की पहिले दोन्ही सामने पराभूत झालेत RCB संघ. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येते वाईट बॉल. मिळते अवांतर धावान. धावसंख्या 1/14. 1/14 ही धावसंख्या आहे. डान्सिंग डाऊन विकेट, बॅटची कडा आहे, विकेट किपरने केली चूक आणि चांगलं बॅकअप आहे शॉट थर्डमॅनला. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 1/15 ही धावसंख्या आहे. एक 1/15 षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अजित यावेळेस फटका चांगला आहे, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. BPL षटकार. धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुट स्क्वेअर कट. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. आमचे ऑफिशियल कॅमेरामन शुभम मस्कर, ऑफिशियल अपडेटर नक्कीच ओमकारजी सावंत असतील. त्यानंतर अजून एक ऑफिशियल कॅमेरामन रोहित आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला हुक करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपरने पुन्हा एकदा चूक केली आणि 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. धावसंख्या आहे 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
प्रणिती रॉयल्स आणि RCB या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. टेक येतोय नवीन गोलंदाज टेक या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. बघा 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्या ठीक संध्याकाळी 5 वाजता सामने सुरू होतील. 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे उद्याचे सामने आणि उद्याचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोचवेनच जेव्हा इनिंग ब्रेक होईल. यावेळेस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे वाईड बॉल. धावसंख्या आहे 25. 25 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. BPL चौकार. धावसंख्या 29. 29. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर परंतु एलिव्हेशन नाहीये आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. SOUT फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे आम्ही चेक केलंय आणि यस बॅट्समन आउट आहे. न्यू बॅट्समन येत आहे. स्वप्नील येत आहेत. डावकुरे आता एक चांगला फलंदाज आहे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावा धावफलकावरती. RCB या संघाची आमचे सोनू बांगर यांचा आवडता संघ आहे RCB. एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. 32 धावा. यावीस पंचांनी बीमर चेंडू घोषित केलाय आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणारे RCB या संघाला.
37 धावा धावफलकावरती आहेत. RCB या संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी डू और डायचा हा सामना आहे. फुल टॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. फ्रीट आहे. झेल तर पकडला होता. फ्रीट वरती धावबाद होऊ शकतो. धावबादची संधी आहे आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती. RCBचे खूप मोठे समर्थक आमचे समालोचक मित्र सोनू बांगर नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. नक्कीच 17वा सीझन आहे IPLचा आणि अजूनही RCB संघ वाट पाहतोय की कधी चॅम्पियन होईल. दरवर्षी सोनू बांगर आम्हाला सांगतात की या वर्षी आम्हीच जिंकू, परंतु प्रत्येक वर्षी ते हरतात. आणि खराब क्षेत्ररक्षण आलाय चौकार शेवटच्या बॉलवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे RCB संघाची 44. धावसंख्या आहे 44. या पुढील सामना असेल स्वराई 11 आणि तेज कोमल 11. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या. तेज कोमल 11 आणि स्वराई 11 या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे आपण टॉससाठी या. 44 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. न्यू बॉलर आहे नवीन गोलंदाज दिलशाद. विवेक आहेत. पहिला चेंडू बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का RCB या संघाला. सरोज नवीन फलंदाज. सरोज येतोय. येस टीमचे पुरस्कर्ते आहेत. पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले फटका आणि चेंडू थोडासा उशिराने आला आणि येतोय हा डॉट बॉल. टीमचे संघ मालक आहेत सरोज कोहारी. स्ट्राईक इनला येत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट हँडने खेळले होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकपूलला जाऊन
चांगलं स्ट्रोक खेळलेत तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल. 47 47 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. विवेकच्या माध्यमातून शांत ठेवलंय. 47 वाईड यॉर्करचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. विवेकच्या माध्यमातून आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 47. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज विवेकने आणि अवघ्या 3 धावा खर्च केलेत या षटकामध्ये आणि एक सफलता प्राप्त करून दिली आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 48 फ्री हिट आहे. फ्री हिट वरती झेल बाद होऊ शकत नाहीये. झेल तर पकडलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 कंप्लीट. 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय प्रणिती रॉयल्स या संघासमोर. RCB या संघाने. टॉस आपण करूया. स्वरा 11 आणि तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. स्वरा 11 आणि त्यांना फाईट करेल तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये हा सामना असेल. फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल RCB या संघाला. RCB आणि प्रणिती रॉयल्स या दोन संघांमध्ये हा सामना असेल. यस दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत आणि टॉस आपण करूया. पंकज तेली साहेबांना विनंती असेल दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पंकज तेली साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना असेल. स्वरा 11 आणि तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये. कुणाल पेनकर आपण कुठे असेल तर या. कुणाल पेनकर चेंडू द्यायचे विनंती असेल. बघा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्या ठीक संध्याकाळी 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. कुणाल पेनकर आपण कुठे असेल तर या. कुणाल पेनकर बघा उद्या पहिला सामना 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. प्रणिती रॉयल्स आणि आमदार 11 या दोन संघांमध्ये उद्या पहिला सामना असेल ठीक 4:30 वाजता. दुसरा सामना स्वरा 11 आणि रंजना स्मृती या दोन संघांमध्ये असेल. तिसरा सामना RCB आणि तेज कोमल 11 या दोन संघांमध्ये असेल. चौथा सामना रंजना स्मृती आणि RCB या दोन संघांमध्ये असेल. पाचवा सामना तेज कोमल 11 आणि प्रणिती रॉयल्स या दोन संघांमध्ये असेल आणि
शेवटचा लीग सामना आमदार 11 आणि स्वरा 11 या दोन संघांमध्ये असेल. आज स्वप्नील भगत यांचा वाढदिवस आहे. आयुष्यातील खास दिवस, त्याचंच नाव आहे वाढदिवस. आणि स्वप्नील भगत यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करतो. उद्या आपण केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस साजरा करूया. बदलापूर गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वप्नील भगत यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या आपण देऊया लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट अंपुल केला, गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. नुराच्या बॅट मधून नुरा आणि निरंजन पिसेकर ही जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या आहे 4. 51 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलेत. झेलची शक्यता होती. काही काल हा चेंडू हवेमध्ये होता आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. सुरुवात खूप चांगली केली आहे कारण की एक विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. प्रणिती रॉयल्स या संघाची निरंजन पिसेकर आणि नुरा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळत आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावी सुख करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती. तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सुरेशने कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर 3 सिंगल 3 चेंडूंमध्ये खर्च केलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. गोलंदाज सुरेशचं. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुल पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. BPL चौकार. धावसंख्या आहे 11. 49वा चौकार आपण पाहिला फलंदाज निरंजन पिसेकरच्या बॅटमधून. बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन 1 डे नाईट फॉर्मॅटमध्ये
ही स्पर्धा आपण पाहतोय प्रथमच लीग स्पर्धा टेनिस बॉलची जी डे नाईट मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यश उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली लागतोय हा पहिला धक्का. निरंजन पिसेकर बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-11 जिंकण्यासाठी 40 धावांची गरज 18 चेंडू शिल्लक. अंकुश येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 40. या सामन्यामध्ये 13.33 च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. नवीन गोलंदाज आहे जिहाद. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला आणि लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू येतोय. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. जिहादने आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे या षटकाची. धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि बनवायचे धावा 38. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. मिळते फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 1/14. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. अंकुश स्ट्राईक एनला आहेत. काहीतरी पंच सूचना करतायत की जेव्हा चेंडू रिलीज करण्यासाठी गोलंदाज जातात तेव्हा फिल्डर त्यांची नक्कीच दिशा बदलतायत. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. RCB संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. RCB संघाने 2 सामने गमावले होते आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपण पाहतोय ओमकार या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा फटका फसला. मिस टायमिंग आहे. फील्डर डाऊन दी बॉल. लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अंकुशचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का प्रणिती रॉयल्स या संघाला. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला डीपमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत
एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये RCB या संघाला. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल प्रणिती रॉयल्स या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 36 धावांची गरज. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 36. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. शॉर्ट लेगला हा चेंडू फील्ड होतो आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 16. स्वप्नील भगत आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नील सावंत. यावेळी फटका चांगला आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय फलंदाज नुराच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी प्रणिती रॉयल्स या संघाला. आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. फुल टॉस चेंडू होता आणि त्याला पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुरामध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. अजूनही 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे प्रणिती रॉयल्स या संघाला. रॉयल्स विपक्ष RCB हा सामना सुरू आहे. दबाव आहे स्वप्नील वरती. दबाव आहे. बॅट्समन स्ट्राइक इनला आहेत. प्रज्योत. यावीस क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. स्वीपर कव्हरला फलंदाज झालाय बाद. प्रज्योत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय रॉयल संघ. न्यू बॅट्समन नेम. पुन्हा एकदा क्रॉस बेटे स्ट्रोक पाहायला मिळत आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 आणि 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24.
6 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावा लागेल. नुरा जो स्ट्राईक इनला आलाय, स्वतः वरती नक्कीच स्ट्राईक ठेवली आहे. आत्मविश्वास भरपूर आहे नुराकडे. सहा चेंडू आणि बनवायच्या धावा 24. या सामन्यामध्ये गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये मनीष कडू आहेत आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे नुरा. 6 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला एक धाव झाली पूर्ण, थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आतिश नाराज आहे कारण की आतिशला माहिती आहे नुराकडे स्ट्राईक आली आहे. 5 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. धावबादची संधी डायरेक्ट होत नाहीये आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज बाद होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. रेफर केलाय थर्ड अंपायर DRS रनआउट साठी. यस नॉट आउट आहे आणि 4 धावा झालेत पूर्ण. इक्वेशन आपण पाहू शकाल. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये.
या दोन संघांमध्ये काटिकी टक्कर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाल्या बाद 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 17. तीन चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि RCB संघाचे प्रेक्षक नक्कीच जल्लोष करतील, आनंदित असतील, कारण की त्यांच्या संघाने जवळजवळ हा सामना जिंकलाय. मिसटायमिंग आहे आणि झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. एक चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे. आमचे सोनू बांगर देखील आनंदित असतील, कारण की RCB संघाने फायनली हा सामना जिंक